चहासोबत खाण्यासाठी काहीतरी लागतंच. मग ते सकाळचा चहा असो किंवा संध्याकाळचा चहा असो. आणि संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी तर इन्स्टंट काहीतरी बनलंच पाहिजे. तर मी आज बनवली होती मठरी, जी की मुगाच्या डाळीपासून बनवली होती. आणि ही एक अतिशय स्वादिष्ट आणि हेल्दी रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्यासाठी मी मुगाची डाळ 1 ते 2 तास भिजत घालून ठेवली होती. आणि त्यानंतर ती आपल्याला बिना पाण्याची मिक्सरमधून दळून काढायची आहे. एकदम फाईन पेस्ट करायची आहे. आपल्याला वडे जसे आपण करतो तशी जाड आपल्याला ती दळायची नाही आहे, एकदम बारीक दळायची आहे. इथे मी 1 वाटीचं प्रमाण घेतलेलं होतं. इथे मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी डाळ फुगून ती खूप जास्त होते. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण तुमच्या चवीनुसार जिरे आणि ओवा किंवा लसूण टाकून सुद्धा तुम्ही दळू शकता. मी इथे प्लेन डाळ दळलेली आहे. आणि एकटी असल्यानंतर आपल्याला मिक्सरचा आवाजही खूप जास्त असतो नाचण्यासाठी, कारण नाचणं हे पॅशन जरी नसलं तरी आवड आहे. त्यामुळे एकटी असताना असे चाळे प्रत्येक बाई आपल्या घरामध्ये करतच असते असं मला वाटतं. आणि इथे तुम्ही बघू शकता की डाळ एकदम फाईन पेस्ट केलेली आहे. आणि ह्या डाळीचं इथे आपल्याला घ्यायचे सफेद तीळ, पहिले काळे तीळ सफेद तीळ आणि इथे काळे तीळ हे काळे तीळ आहेत, त्याला कलौंजी पण म्हणतात. ओवा घेतलेला आहे, घेतलीये, कसुरी मेथी हळद घेतलेली आहे, घेतलीये, हळद घेतलेली आहे एक आणि चमचा 1 चमचा घेतलाय. मीठ तुमच्या आणि चवीनुसार याच्यामध्ये घ्यायचं आहे. थोडंसं तूप आणि हे घेतलेलं आहे तूप मी इथे घेतलेलं आणि आहे. इथे थोडी तर तुम्ही अर्धी गावठी वाटी तुपही घेऊ मी इथं शकता. रवा माझ्याकडे घेतलेला गावठी तूप नव्हतं म्हणून आणि मी हे हे जे काही तूप आपलं घेतलेलं 1 वाटी डाळ आहे. आहे, आणि 1 वाटी रवा आपल्याला ह्या सगळं आपल्याला सगळ्यामध्ये एकजीव लागणार आहे. करायचं. 1 वाटी डाळीला आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. इथे माझ्याकडून व्हिडिओ स्किप झालेली होती. तर आपल्याला ते डाळीचं मिश्रण घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकायचा आहे. आणि जे काही जिन्नस मी तुम्हाला दाखवले होते ते सगळे आपल्याला ह्यामध्ये टाकायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला कसुरी मेथी अशी हाताने रब करून टाकायची आहे. आणि हे सगळं मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं एकजीव करायचं आहे. तुम्ही चवीनुसार तुमचं आणि टेस्टनुसार काही गोष्टी कमी जास्त करू शकता. इथे मी माझ्या टेस्टनुसार टाकलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्ही ॲड ऑन करू शकता. आणि इथे तुपाचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. जसं तुमची क्वांटिटी असेल त्यानुसार तुम्हाला तूप घ्यायचं आहे. मी इथे 1 वाटीनुसार घेतलेलं होतं सगळं सामान आणि त्यासाठी मी 1 चमचा तूप टाकलेलं आहे. तुपाने काय होतं, एक खरपूसपणा आपल्याला येणार आहे. आणि त्यानंतर मी थोडासा चिमूटभर सोडा घेतलेला आहे, जो की मगाशी स्किप झाला होता सांगायचा. आणि सोडा टाकल्यानंतर आपल्याला हे पूर्ण फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे. तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी आमचूर पावडर सुद्धा टाकू शकता. माझ्याकडे आमचूर पावडर नव्हती पण चाट मसाला होता म्हणून मी चाट मसाला टाकलाय. आणि चाट मसाल्याचं सुद्धा इथे एक वेगळी टेस्ट आपल्याला लागते. आणि त्यानंतर आता आपल्याला ह्या सगळ्या मिश्रणामध्ये जेवढं मावेल त्यानुसार पीठ टाकायचं आहे. इथं मी 1 प्लेट पीठ टाकलेली होती, म्हणजेच 1 वाटी पीठ टाकलेलं होतं. आणि ते सगळं पीठ आपल्याला मिक्स करून एक पिठाचा गोळा तयार करायचा आहे. तुमच्या मिश्रणामध्ये जितकं पीठ मावेल त्यानुसार तुम्हाला हे पीठ घ्यायचं आहे. आपल्याला पिठाचा एकदम कडक नाही किंवा एकदम पातळ गोळा नाही, मीडियम गोळा मळायचा आहे, जो की तुम्हाला मी आता दाखवते. हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे. तेल लावून आपल्याला हे व्यवस्थित पीठ मळायचं आहे. पीठ मळणं हे मॅन्डेटरी आहे आणि हे आपल्याला करायचंच आहे. हे बघा, हे अशा प्रमाणे इथे पीठ मळून झालेलं आहे आणि मी हे काढून ठेवले बाजूला. 10 ते 15 मिनटं हे मी असं भिजत ठेवणार आहे, म्हणजे ते थोडंसं एकजीव झालं पाहिजे म्हणून. आणि हे असा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि असं काहीचं दिसतं. त्यानंतर इथे आपल्याला 2 चमचे तूप घ्यायचं आहे. मेल्टेड तूप घ्या. माझ्याकडून इथे चूक झाली, मी मेल्ट न केलेलंच तूप घेतलेलं होतं, पण तुम्ही तूप वितळवून घ्या. आणि त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तुम्हाला इथे गव्हाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ टाकायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. ही स्लरी तयार करून घ्यायची आहे आपल्याला थोडक्यात. आणि त्या स्लरीचा उपयोग आपल्याला पुढे जाऊन करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे याच्यामध्ये तुम्हाला मीठ टाकायचं असेल तर तुम्ही मीठ टाकू शकता. मी यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे, फक्त ती स्लरी बनवायला घेतलेली आहे. आणि ती एकजीव करून आपल्याला थोडंसं पातळ स्लरी करून घ्यायची आहे. घट्ट ठेवायची नाही, जेणेकरून ती स्प्रेड व्हायला मदत झाली पाहिजे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती, मी खूप सारे क्रिएटर्स मी बघितल्या होत्या की ते जेव्हा एखादी गोष्टीचं प्रमोशन करतात
तर काही लोक, काही बाया अशा पण आहेत की तिने प्रमोशन केलं ना, मग मला ती वस्तू पाहिजेच. मग त्या वस्तूची गरज असो नसो आपण त्या गोष्टीचा विचार करत नाही का, तर आपल्या इन्फ्लुएन्सरनी सांगितले, आपण ज्याला फॉलो करतो त्याने सांगितलंय म्हणून. पण ही गोष्ट पर्सनली मला पटत नाही. पण तुम्हाला ही गोष्ट पटते का आणि तुम्हाला काय वाटतं, ही गोष्ट केली पाहिजे का? तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर असं मी का म्हणते मी तुम्हाला सांगते. माझ्या इथे एक माझी फ्रेंड आहे, एका इन्फ्लुएन्सरनी एक एअर प्युरिफायरचं प्रमोशन केलं होतं, म्हणून तिने सुद्धा एअर प्युरिफायर घरात घेऊन आली का, तर तिने सांगितलं गरज आहे, आपल्या लहान मुलांना लागतं वगैरे वगैरे भरपूर त्यांनी प्रमोशन केलं होतं. त्यांना त्याचे पैसे भेटले, ते प्रोडक्ट भेटलं. पण आपल्याला त्याची गरज आहे का ह्याचा विचार तिने केला नाही. हा विचार तुम्ही करा आणि अशा वस्तूंच्या मागे पैसे खर्च करू नका. अशाने काय होतं ना, घरातलं वातावरण सुद्धा दूषित होतं. एअर प्युरिफायर घ्यायला गेलं आणि घरातली भांडणंच वाढवून घेतली तर काय फायदा. असो, तर इथे पीठ भिजलेलं होतं आणि छोटासा गोळा घ्यायचा आहे, जो की मी इथे व्हिडिओमध्ये दाखवला त्याप्रमाणे. आणि पीठ लावून तुम्हाला लाटायचं असेल तर लाटू शकता, तेल लावून लाटायचं असेल तरी तुम्ही लाटू शकता. जास्त तेल लावायचं नाही आहे फक्त. आणि अशी आपल्याला छोटीशी पापडासारखी चपाती लाटून घ्यायची आहे आणि ती समान काठ आले पाहिजे, समान, एकदम खूप जास्त पातळ नाही आहे आणि खूप जास्त जाडही आपल्याला ती लाटायची नाही आहे. आणि त्यानंतर आपण जी स्लरी केलेली होती ती स्लरी आपल्याला याच्या लावून घ्यायची. मी इथे हातानेच लावते कारण मला हाताने या गोष्टी करायला जास्त आवडतं चमच्यापेक्षा. इव्हनली स्प्रेड करायचं आहे सगळ्या बाजूनी आणि आपल्याला त्याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. जसं आपण याचा चपातीचा रोल करतो त्याप्रमाणेच आपल्याला इथे असं रोल करून घ्यायचं आहे. आणि रोल केल्यानंतर आपल्याला तो चाकूने जसे आपल्याला पीसेस पाहिजे त्याप्रमाणे ते पीसेस कट करून घ्यायचे, जेणेकरून त्याचे लेयर पडतील. आणि ते लेयरच या मठरीमध्ये खूप जास्त महत्त्वाचे आहेत. जास्त दाब द्यायचा नाही आहे, हलके हलके हाताने आपल्याला ते लेयर असे लाटून घ्यायचे, जेणेकरून व्यवस्थित त्याच्या लेयर पडतील. आणि त्यानंतर फोर्कच्या साह्याने म्हणजे काट्याच्या चमच्याने आपल्याला त्याला होल पाडून घ्यायचे, जेणेकरून तेलामध्ये टाकल्यानंतर ते फुगणार नाही, म्हणजे त्याची पुरी होणार नाही. नाही तर पुरी झाल्यावर ते कडक नाही होणार, ते सॉफ्ट पुरी होऊन जाईल. आणि त्यानंतर मी हे सगळं असं करून घेतलं होतं. तर जो काही विचार, जो काही थॉट मी तुमच्यासमोर मांडला आहे तो तुम्हाला कसा वाटला तो सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी रेसिपीसुद्धा तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली. त्यानंतर इथे मी तेल तापायला ठेवलं होतं आणि नंतरची व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेली आहे. पण मी तुम्हाला सांगते की एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे. जेव्हा तेल खूप कमी गरम असतं, एकदम कमी गरम असतं, कोमटच असतं, तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या पुऱ्या त्यामध्ये सोडायच्या आहेत. जसं आपण समोस्याला करतो तसं, जेणेकरून त्या तळायला आणि फुलायला मदत होते. आणि पटकन तळल्या गेल्यामुळे काय होतं की लवकर कलर बदलतो आणि नंतर ते नरम पडतं, त्याचा क्रंच येत नाही. तर इथे आपल्याला लवकर तळायचं नाही आहे, एकदम धीमी गॅसवर आपल्याला हळूहळू प्रोसेस करायची आहे आणि असं हळूहळू तळायचं आहे, घाई करायची नाही आहे. त्यानंतर 1-1.5 मिनिटांनी आपल्याला ते छोट्याशा चमच्याने ते पलटून घ्यायचे आहेत. पटकन लगेच झाऱ्या टाकायचं नाही, किंवा त्याला झाऱ्या टाकल्यानंतर त्याला कडा जाऊ शकतात किंवा काही होऊ शकतं. तर इथे तुम्ही त्या मटरीचा आवाज ऐका. आवाज बघा तुम्ही, तिकडं बघा हो. मठरीचा आवाज तुम्ही ऐकू शकता, किती छान आवाज येतो आणि टेस्ट एकदम भन्नाट झालेली आहे. एकदा ही रेसिपी माझ्या म्हणण्यानुसार एकदा करून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. आणि चहा बरोबर एक नंबर लागतं, एक नंबर. मी ठरवलं होतं की ही रेसिपी जर नाही चांगली झाली तर मी शेअर नाही करणार, पण हा व्हिडिओ मी पुरा व्हिडिओ मी यूट्यूबवर आता अपलोड करणार आहे. मला खूप जास्त ही रेसिपी आवडलेली आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा प्लीज. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. करा ना हो कमेंट करायला का पैसे नाही लागत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.
असो, माझं तर हे चालूच राहणार आहे. पण तुम्ही माझी ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्हाला जर अजून कोणती रेसिपी हवी असेल माझ्यापासून साधी सोपी, तर मला कमेंट करायला नक्की विसरू नका आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील.